श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्र हो, आपल्या घरात एखाद्या वेळेस एकदमच व्यक्ती सगळे आजारी पडतात. कधीकधी आजारपण इतकं आपल्याला डोकेदुखी ठरतं की कोणत्या गोष्टी आपल्याला सुचू देत नाहीत. कितीही दवाखाने करा, कितीही औषधोपचार करा, तरी देखील आपण त्यातून सहजासहजी बाहेर पडू शकत नाही. मग अशा वेळी आपण कोणत्या गोष्टीचा विचार केला पाहिजे जेणेकरून आपण आजारी पण नाही पडलं पाहिजे आणि जरी पडलो तर त्याच्यातून आपण सुखरूपरित्या बाहेर पडता येते. चला तर मग आजच्या व्हिडिओत हेच पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास श्री स्वामी समर्थ यायला विसरू नका. कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब करायलाही विसरू नका. स्वामी म्हणतात की देह हा कर्माचा आरसा आहे आणि घर हे त्या कर्माचे क्षेत्र आहे. आज अनेक घरांमध्ये एक माणूस बरा होतो, दुसरा आजारी पडतो. औषध तर चालू असते, पण पूर्ण बरं वाटत नाही. मग आपल्या मनात एक प्रश्न पडतो, हे फक्त शरीराचं आहे का, की यामागे काही अदृश्य कारणं आहेत? स्वामी म्हणतात की कोणताही आजार हा फक्त शरीराचा नसतो, तो आपल्या मनाचा असतो, आपल्या विचारांचा असतो, आपल्या वाणीचा असतो आणि घरातील असणाऱ्या ऊर्जेचा देखील असतो. कारण जिथे नकारात्मक विचार, तक्रार आणि असमाधान आहे, तिथे रोग नेहमीच वास करतो. तिथे आजारपण नेहमीच बळवत राहते. नकारात्मक विचारांची सवय, सतत भीती वाटणे, सतत चिंता करणे, रागराग करणे, भांडण होणे, माझं काहीच बरोबर होत नाही अशी भावना होणे, घरात भांडण, कुटू बोलणं, पती पत्नींमधील तणाव, एकमेकांचा दोष देणे, एकमेकांचा द्वेष करणे, यामुळे काय होतं, घरातील सकारात्मक ऊर्जा खचून जाते आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. काही ठिकाणी तर कृतज्ञतेचा अभाव असतो. मला जे काही मिळाले ते परमेश्वराच्या कृपेने मिळाले असं न म्हणता अजून मला काहीच मिळालं नाही ही भावना असते. म्हणून स्वामी म्हणतात की जे मिळालं त्याचं स्मरण नाही आणि जे नाही त्याचा विचार करणे, ते दुःख स्थिरावते आणि नेगेटिव्ह ऊर्जा वाढीस लागते. पूर्वजांचे ऋण हे देखील आजारपणाचे कारण असू शकते. कारण पूर्वजांचं स्मरण न करणं, त्यांच्या नावाने काहीही न करणं, मग ते म्हाळ असो, पितृपंधरवड्यात आपण त्यांचे म्हाळ श्राद्ध घालतो ते न घालणे, पंधरवड्यामध्ये त्यांचं स्मरण न करणे, अशा वेळी देखील घरांमध्ये आजारपण वाढतं. काही घरांमध्ये तर देवपूजा नावापुरती केली जाते. देव घरात असतो पण त्याला दिवाही नसतो, नामस्मरणही नसतं आणि घरात नेहमी कलह असतो. अशा ठिकाणी देवपूजेचा अभाव असतो. अशा ठिकाणी देखील आजारपण वाढतं. घरामध्ये अस्वच्छता असणं, फक्त शारीरिक नव्हे तर नकारात्मक चर्चा, शिवीगाळ, ईर्ष्या, द्वेष भावना, यामुळे घरात आजारपण वाढीस लागतं. काही वेळेस तर कर्माचा परिणाम देखील आजाराला कारणीभूत ठरतो. काही रोग औषधाने जातात, काही प्रायश्चित्ताने जातात, पण काही आपल्या कर्माचा परिणाम असतात. ते भोगल्याशिवाय आपल्याला त्याच्यातून सुटका होत नाही. म्हणून स्वामी सांगतात की त्याच्यावरती आध्यात्मिक उपाय तुम्ही काय कराल, तर रोज सकाळी दिवा लावताना, तो तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावताना म्हणावे, स्वामी समर्थ कृपा करावी, घरात आरोग्य व शांती नांदू दे. तसेच आपला नेहमीप्रमाणे श्री स्वामी समर्थ याचा उच्चार 11 वेळा संपूर्ण घरासाठी करणे. श्री स्वामी समर्थ या मंत्रामध्ये इतकी ताकद आहे की तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा आपोआप बाहेर जाते आणि सकारात्मक ऊर्जा वाढू लागते. तसेच आपल्या स्वामींचं जे तारक मंत्र आहे त्याच्यावरती आपण नामस्मरण करून, तारक मंत्र करून ते घरच्यांना पाजावे. त्याच्यामुळे देखील आजाराशी लढण्याला आपल्याला बळ मिळते.
गुरुवार व अमावस्या पूर्वजांसाठी दिवा गोड अन्नाचा नैवेद्य दाखवावा. गुरुवारी आणि अमावस्या दिवशी आपल्या पूर्वजांना स्मरण करून त्यांना गोड अन्नाचा नैवेद्य दाखवावा. तसेच मानसिक बदल देखील हे फार महत्त्वाचे असतात. कारण स्वामी म्हणतात की विचार बदलला की शरीर आपोआप बदलतं. त्यासाठी काय करायचं आहे तर तक्रार कमी करा, आशीर्वाद द्या, शिवी नाही. आजारी माणसाला तू बरा होशील हे ऐकू द्या. हे सतत त्याच्या मनावरती बिंबवा, म्हणजे त्याला धीर येईल. सतत आजारपण हे नामस्मरण आणि शांतीमुळे जाण्यास मदत होते. स्वामी म्हणतात की घरामध्ये आजार टिकतो, पण श्रद्धा असेल तर थांबत नाही. स्वामी सांगतात, देवाला दोष देऊ नका, तुम्ही स्वतःला सुधारा. घरातील वातावरण पवित्र ठेवा. देह हा कर्माचा आरसा आहे आणि घर हे त्या कर्माचे क्षेत्र आहे. आज अनेक घरांमध्ये एक माणूस बरा होतो आणि दुसरीकडे आजारी पडतो. त्याच्यासाठी आपले कर्म देखील कारणीभूत असतात. म्हणून प्रत्येकाने आपलं कर्म चांगलं ठेवा. दुसऱ्याविषयी वाईट चिंतू नका. स्वतःविषयी देवाजवळ समर्पणाची भावना ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.